असावरी 6 महिन्यांची गर्भवती होती. आज कारने ऑफिसला जाताना तिच्या मनात कालच्या लाईव्ह वेलनेस सेमिनारचा विषय घोळत होता. त्यात एकाच गोष्टीवर वारंवार भर दिला गेला होता. तुमच्या बॉसचं, सहकाऱ्यांचं, हाताखालचे जे कर्मचारी आहेत त्यांचं, किंवा आपले नातेसंबंध आणि प्रवासात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या चांगल्या गोष्टीचे योग्य ते कौतुक वेळेवर करायला विसरू नका. जमल्यास रोज एका अनोळखी व्यक्तीला छोटी मोठी मदत करा. कधीतरी नंतर त्याचे फळ आपल्याला मिळावे म्हणून नव्हे, तर फक्त आपण या सृष्टीचे काहीतरी देणे लागतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून. ती विचार करत होती, हे सगळे आचरणात आणायला कठीण आहे, पण रोज त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला काय हरकत आहे. असावरीने विचार केला म्हणून काही दिवस ती काम करणार होती, मग सुट्टी घेणार होती. कधी शक्य झाल्यास तिचा नवरा तिला ऑफिसमध्ये सोडायला यायचा, तर कधी कार चालवायचा कंटाळा आल्यास ती प्रायव्हेट कॅब करून जायची. आज ती स्वतः कार घेऊन गेली होती. गाडी मेन गेटमध्ये शिरल्यावर गेट उघडणाऱ्या सिक्युरिटी गार्डला तिने आज प्रथमच स्मितहास्य करून धन्यवाद म्हटले. त्याला बरे वाटले. अशा रीतीने वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. आपल्या कामाची दखल घेतली गेल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. रात्री ऑफिसमधून निघायला असावरीला जरा उशीर झाला. 10 वाजले होते. ऑफिसच्या कामाचा आज खूप ताण आला होता. आजच्या मीटिंगमधल्या कस्टमरच्या खूप लवकर प्रोडक्ट डिलिव्हरी करण्यासाठीच्या अवाजवी दबावाचा तिला आणि तिच्या टीमला खूप ताण आला होता. तिच्या डोक्यात सतत तेच विचार घोळत होते. मग अचानक तिला कालचा सेमिनार आठवला. आज तिने सिक्युरिटी गार्डचे केलेले कौतुक तिला आठवले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आठवून तिलाही बरे वाटले आणि तिच्या मनावरचा ऑफिसचा ताणही थोडा हलका झाला. आता ती कमी रहदारीच्या रस्त्यावर होती. सहजच खिडकीतून तिने उजवीकडे पाहिले असता तिला एका स्त्रीच्या ओरडण्याचा आवाज आला. तिने गाडी थांबवली आणि पाहिले तर जवळच एका रिक्षा थांबली होती. त्यातून एका स्त्रीचा ओरडण्याचा आवाज येत होता. त्यातून एक पुरुष उतरला जो खूप काळजीत दिसत होता. तिने कार थोडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि रिक्षाकडे गेली. कालच्या सेमिनारचा दुसऱ्यांदा उपयोग करण्याची वेळ आता पुन्हा आली वाटते, असा विचार करून तिने रिक्षाचालक आणि त्या पुरुषाला विचारले, काय झाले? तेवढ्यात तिला रिक्षेत एक गर्भवती स्त्री दिसली. रिक्षाचालक म्हणाला, रिक्षा अचानक खराब झाली मॅडम. काही केले तरी चालूच होत नाही आणि या बाईच्या प्रसूती कळा वाढल्यात. त्यांना लवकरच हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक आहे. क्षणाचाही विचार न करता रिक्षात बसलेल्या दाम्पत्याला असावरी म्हणाली, चला तुम्ही दोघे बसा माझ्या गाडीत. असावरीने रिक्षावाल्याला पैसे देऊन मोकळे केले आणि त्या स्त्रीला आधार देऊन तिला आणि तिच्या पतीला गाडीत बसवले आणि त्यांना ज्या हॉस्पिटलमध्ये जायचे होते तेथे नेऊन सोडले. पूर्ण प्रवासात ती बाई कळा असह्य होऊन खूप ओरडत होती. तिचे नाव होते कमला आणि योगायोगाने तेच हॉस्पिटल होते जेथे असावरी सुद्धा चेकअपला येत होती. तेथील डॉक्टर म्हणाल्या, अगदी वेळेवर तुम्ही यांना आणलं, कारण यांची केस खूप गुंतागुंतीची होण्याची शक्यता होती, पण आता धोका नेहमीपेक्षा कमी झाला आहे. धन्यवाद. असावरीला मनापासून धन्यवाद देऊन त्या दाम्पत्याने तिला निरोप दिला. त्या शहरात त्या दोघांना कुणी नव्हते आणि वेळेआधी वेदना सुरू झाल्याने अचानक ते दोघे कोणालाही बोलवू शकले नव्हते, म्हणून घाईघाईने रिक्षा करून चालले होते. पण रिक्षा खराब झाली. तथापि असावरीच्या मदतीने त्यांना वेळेवर देवमाणूस भेटल्यासारखे झाले. हॉस्पिटलमध्ये कमलाला कळा असह्य होत होत्या. पुढे काय होईल माहिती नव्हते. तिचा पती धीर देत होता. सगळं व्यवस्थित होईल असे सांगत होता. असावरी घरी जाताना ऑफिसच्या कामाचा ताण विसरली होती आणि कस्टमरला उद्या आपण समर्थपणे तोंड देऊ असा एक आत्मविश्वासपूर्ण विचार तिच्या मनाला शिवून गेला. घरी आल्यावर ती आपल्या पती आणि 4 वर्षाच्या मुलीला चर्चेतून माहिती पडल्यानंतर त्यांच्या दिवसभरातील चांगल्या गोष्टींबद्दल धन्यवाद द्यायला विसरली नाही. दुसऱ्या दिवशी सहजपणे तिने वेळ मिळाल्यानंतर पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली.
तेव्हा तिला दिसले की त्या कालच्या बाईचा नवरा रडत होता. तिने त्याला विचारल्यानंतर कळले की केस खूप गुंतागुंतीची झाल्याने ती स्त्री दगावली होती, पण बाळाला वाचवण्यात यश आले होते. तेथील डॉक्टर म्हणाले की जर आणखी उशीर झाला असता तर बाळ आणि बाळाची आई दोघांचेही प्राण गेले असते. असावरीला ती घटना ऐकून खूप वाईट वाटले, पण कमीत कमी आपल्या मदतीमुळे बाळ तरी वाचले याचा आनंद तिला झाला. मग ती परत जायला निघाली. कमला ॲडमिट होती ती रूम हॉस्पिटलच्या 3ऱ्या मजल्यावर होती, रूम नंबर 9. त्या रूमचे एक वेगळेपण होते. त्या रूमच्या बाहेर कॉरिडॉरमधल्या भिंतीवर दोन्ही बाजूनी विविध राशींची चिन्हे चितरलेली होती. एकूण 12 राशींचे 12 गोल आणि त्यात त्या राशींचे चिन्ह. रूममधून चौकशी करून बाहेर जाताना असावरीला वाटले की मेन राशीचे मासे जणू काही भिंतीवरून उडी मारून तलावात पोहायला जाण्यासाठी तडफडत होते, तर सिंह राशीचा सिंह जणू काही कॉरिडॉरमधल्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर झेप घेण्यासाठी टपून बसला होता. आपल्या कल्पनेवर ती मनाशीच हसली आणि तेथून निघून गेली. कमलाचा मृत्यू होताना तिने मनोमन एक तीव्र भावनांनी युक्त अशी चांगली शपथ घेतली होती. याची मात्र कुणालाच कल्पना नव्हती. भिंतीवरची राशी चिन्हे त्या शपथेनंतर सुखावल्याचे जाणवत होते. काही दिवसांनी कामाच्या रगाड्यात ही घटना असावरी विसरली. दरम्यान त्या हॉस्पिटलमध्ये आणखी एक घटना घडली. एक गाडी हॉस्पिटलसमोर येऊन थांबली. गाडीतून एक प्रसूती कळा येत असलेली स्त्री हॉस्पिटलमध्ये आली, जिचे नाव होते शांता. तिच्यासोबत एक वयस्कर स्त्री आणि 2 पुरुष होते. त्या स्त्रीला एका रूममध्ये ॲडमिट करण्यात आले, ज्या रूममध्ये पूर्वी कमला ॲडमिट होती, 3ऱ्या मजल्यावरची रूम नंबर 9. त्या रूमच्या थोडी पुढे जवळ लेबर रूम होती. 2 पुरुषातील एक जण आडोशाला जाऊन डॉक्टरांशी काहीतरी संशयास्पद बोलत होता. ह्या दरम्यान शांताला लेबर रूममध्ये नेण्यात आले आणि ते डॉक्टरसुद्धा थोड्या वेळाकरता लेबर रूममध्ये गेले. मग शांताच्या त्या रूम नंबर 9मध्ये आधीच येऊन बसलेली ती वयस्कर स्त्री आणि तो पुरुष बराच वेळ बोलत बसले. एकमेकांशी छंदीपणाने हसले आणि मग ती वयस्कर स्त्री लेबर रूममध्ये निघून गेली. मग ते डॉक्टर नर्सला काहीतरी सांगू लागले आणि लेबर रूममध्ये गेले. रूम नंबर 9च्या बाहेरच्या भिंतीवर चितरलेली ती विविध राशी चिन्हे सध्या स्तंभ होऊन ही सगळी जा ये बघत होते. लेबर रूममध्ये प्रस्तुतीच्या कळा येत असताना त्या स्त्रीला म्हणजे शांताला प्रकर्षाने आठवत होते की काही दिवसापूर्वी तिच्यावर तिच्या सासू आणि पतीने तिच्या मर्जीविरुद्ध गर्भलिंग निदान करून मुलीचा गर्भ असल्याचे लक्षात येताच तिच्या नकळत तिच्या गर्भपात करण्याचा एकदा प्रयत्न केला, पण तिच्या ते वेळेवर लक्षात आले आणि तिने कडाडून विरोध केला आणि तिच्या भावाला सांगितले. त्यामुळे सासू आणि पतीवर नकळत दबाव आला आणि अनेक भांडणे होऊन सासू आणि पतीने माघार घेतल्याचा आणि पश्चाताप झाल्याचा दावा आणि नाटक केले. तरीही शांत सावध होतीच आणि शेवटी आज बाळाला जन्म देण्याची वेळ येऊन ठेपली होती. म्हणजेच अर्थातच तिच्या मनाप्रमाणे होणार होते. ती एका मुलीची आई होणार होती. वेळ आली. तिला अतिशय वेदना सुरू झाल्यात. प्रसव वेदना. बाळ पुढे सरकल्याची जाणीव होत होती. बाळ झाले. बाळ समोर डॉक्टरांच्या हातात तिला दिसले. तेव्हा ते बिलकुल रडत नव्हते. तेव्हा नर्स म्हणाली, बाळ मृत जन्मले आहे. आणि तशाही अवस्थेत शांताने समोर बसलेल्या सासूकडे पाहिले. सासू चेहऱ्यावरचा आनंद लपवू शकत नसल्याने एक आनंदाची झाक शांताला तिच्या चेहऱ्यावर दिसली आणि आपला घात झाल्याचे तिच्या लक्षात आले. नर्ससुद्धा अर्थपूर्ण नजरेने सासूकडे बघत असल्याचे तिच्या लक्षात आले. डॉक्टरांशी संगनमत करून नक्कीत यांनी डाव साधला. आधी पश्चाताप करायचे नाटक करून शेवटी त्यांनी जे करायचे तेच केले. शांता हा धक्का सहन करू शकली नाही आणि या धक्क्याने तिचे प्राण गेले. मृत्यू होताना शांताने तीव्र भावनेने मनात एक भयंकर शपथ घेतली, ज्याची कुणालाच कल्पना देखील नव्हती. मात्र त्या शपथेच्या तीव्रतेने भिंतीवरच्या काही राशीचिन्हांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसत होते.
काही दिवसांनी शांताची सासू आणि पती हे त्याच्या दुसऱ्या लग्नाची बोलणी करून रात्री घरी आल्यानंतर रात्री एका विंचूने पायाला चावून घरात त्यांचे प्राण गेले. सकाळी इतर कोणालाही कोणत्याही प्राण्याचा तिथे असण्याचे कोणतेच चिन्ह दिसले नाही, पण त्या दोघांचा मृत्यू दोषाने झालेला मात्र दिसत होता. त्या दोघांचा मृत्यू होत होता त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये रूम नंबर 9च्या बाहेरील भिंतीवरचे वृश्चिक राशीचे चिन्ह रिकामे होते. कालांतराने स्त्रीभ्रूण हत्येसारख्या अक्षम्य पापात सामील असलेली ती नर्स आणि तो डॉक्टर यांनी हॉस्पिटलमध्ये एकदा उशीर रात्री जेवणाचे पार्सल मागवले. त्याचे एकमेकांशी अफेअर होते. ते आता दोघे एका कॉर्नरच्या रूममध्ये एकटेच होते. नर्सने पार्सल उघडताच त्यातून एका खेकड्याने उडी मारली आणि तिच्या अंगावर जखमा केल्या. ती अचानकपणे झालेल्या हल्ल्याने भांबावली आणि पळायला लागली. त्याच दरम्यान डॉक्टरने पार्सल उघडले असता त्यातून 2 जिवंत मासे निघाले आणि त्यांनी त्यांच्या तीक्ष्ण दातांनी डॉक्टरच्या ओठांना आणि जिभेला करकचून चावा घेतला. तसेच चेहऱ्यावर वार करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे तोही इकडे तिकडे सैरावैरा पळू लागला. CCTV कॅमेरामध्ये मात्र दिसत होते की पार्सलमध्ये पोळी भाजी आणि भात बघितल्यावर अचानक डॉक्टर आणि नर्स घाबरले आणि जेवण तसेच टाकून पळायला लागले. पळता पळता ते एवढे घाबरले होते की रूमच्या खिडकीच्या काचेतून त्या दोघांनी उडी टाकली आणि खाली पडताच त्यांचा प्राण गेला. अकस्मात मृत्यूची नोंद झाली. कॅमेऱ्यामध्ये कुठेच कोणताच प्राणी दिसत नव्हता. त्या दोघांचा मृत्यू होत होता त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये रूम नंबर 9च्या बाहेरील भिंतीवरचे कर्क आणि मीन राशीचे चिन्ह रिकामे होते. रूम नंबर 9 जवळचे कॉरिडॉर संपल्यानंतर कॉर्नरलाच एक मोठे डेस्क होते. तेथे रात्री तिन्ही रात्रीपाळीच्या नर्स समोरच्या कम्प्युटरजवळ झोपाळलेल्या अवस्थेत बसल्या होत्या. त्यांची नेमून दिलेली कामं करत होत्या. वरच्या बाजूला एक गोल टोपीच्या आकाराचे कव्हर असलेला एक लॅब होता. असे अनेक लॅब कॉरिडॉरच्या मध्यभागी थोड्या थोड्या अंतरावर लावलेले होते. त्या नर्सपैकी एकीचे लक्ष दूरवर भिंतीवर गेले तेव्हा तिला अस्पष्टसे जाणवले. तेव्हा ती बाजूच्या नर्सला म्हणाली सुद्धा, "अगं, तो तिथला खेकडा आणि मासे कुठे गेले? काही दिसतच नाहीत." दुसरी नर्स भिंतीकडे न बघता कॉम्प्युटरवर काम करता करताच तिची टर उडवत म्हणाली, "अगं बाई, झोपेच्या धुंदीत काहीही नको बोलूस. असं कर, कॉफी मशीनमधून कॉफी आण आपल्या दोघींसाठी. मस्त फ्रेश वाटेल, झोप उडेल आणि कामात मनसुद्धा लागेल." ती कॉफी आणायला गेली तेव्हा खेकडा आणि 2 मासे जागेवर होते. "मला भास झाला असेल नक्की," असे म्हणून ती कॉफी आणायला मशीनकडे निघून गेली. असावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कोणीतरी असल्याचा भास व्हायचा. 1-2दा तिने नवऱ्याकडे बोलून दाखवले पण त्याने समजूत काढून तिला धीर दिला आणि सारख्या बाळाच्या विषयामुळे एखाद्या वेळेस तसे होत असेल असे त्याने सांगितले. ती सोनोग्राफी रूममधून निघून गेल्यानंतरही रूममध्ये कुणीही नसताना तिथे सोनोग्राफी मशीन आपोआप सुरू होऊन त्याची हालचाल व्हायची. एवढेच नाही तर इतर काही स्त्रियांच्या वेळेससुद्धा असे व्हायला लागले. पण ती हालचाल बारीक असल्याने CCTV 24 तास मॉनिटर करणाऱ्या गार्ड्सच्या नजरेस आली नाही. आणि तो दिवस उजाडला. असावरीला प्रसव वेदना सुरू झाल्या नव्हत्या, पण दिलेल्या तारखेप्रमाणे ती दवाखान्यात आली तेव्हा फक्त 3ऱ्या मजल्यावरची रूम नंबर 9 रिकामी होती. त्यात तिला ॲडमिट केले गेले. असावरीचा नवरा रमेश, मुलगी मिताली आणि सोबत असावरीची बहीण, सासू, नणंद आणि आई हे सगळे आले होते. रात्री 3 वाजता तिला वेदना सुरू झाल्या. तिला लेबर रूममध्ये नेण्याची लगबग सुरू झाली. इकडे त्या नर्स जिथे बसायच्या त्या कॉर्नरवरील डेस्कच्या वर पण थोड्या अंतरावर पुढे जिथे लॅब होता त्याजवळ छतावर उलट्या लटकलेल्या 2 पांढऱ्या साडीतील केस मोकळे सोडलेल्या आणि भेसूर काळसर चेहरा असलेल्या 2 स्त्रिया एकमेकींशी तावातावाने भांडत होत्या. शांताचा आत्मा असावरीला मारण्यासाठी रूम नंबर 9कडे त्वेषाने जात होता. छताला उलटे लटकून मग भिंतीवरून रूममध्ये शिरायचा बेत होता तिचा.
पण दुसरी स्त्री म्हणजे कमलाचा आत्मा तिचा मार्ग रोखून धरत होता. सोड माझा रस्ता मूर्ख स्त्री. मी गेल्या काही महिन्यात सोनोग्राफी मशीनच्या मदतीने एक गोष्ट शिकले आहे आणि मला माहीत आहे की असावरीला मुलगा होणार आणि ज्या कुणा स्त्रीला मुलगा होणार असेल तिला मी मारून टाकणार. माझी मुलगी मारली माझ्या पतीने आणि सासूने, डॉक्टरने आणि नर्सने, मग मी त्यांना मारलं. आता अशी प्रत्येक स्त्री जी या रूम नंबर 9मध्ये येणार आणि जिला मुलगा होणार असेल तिला मी मारणार, माझा बदला घेणार, घेतच राहणार. खबरदार पुढे आलीस तर माझ्याशी गाठ आहे. आज माझं बाळ या रूम नंबर 9मधल्या स्त्रीमुळे जिवंत आहे. मी तिला काहीही होऊ देणार नाही, असे म्हणून तिने शांताचे मोकळे केस धरले आणि तिला वेगाने ओढून तिची छातीवरची पायाची पकड ढिली करण्याचा प्रयत्न केला. तशी शांत चवताळली आणि तिने लॅपचा आधार घेऊन लॅपला हाताने पकडले. या ओढाओढीत लॅप हेलकावे खाऊ लागला. डेस्कवरील बसलेली नर्स लॅपच्या हेलकाव्यामुळे दचकून वर बघून म्हणाली, वर बघ ग, त्या 2 पाली कशा जोरजोरात भांडता आहेत. किती मोठ्या पाली आहेत त्या, बापरे, जणू काही मिनी डायनॉसॉर आहेत. दुसऱ्या नर्सने वर पाहिले आणि म्हणाली, शी बाई, मला पालींची खूप भीती वाटते आणि या दोन्ही पाली आकाराने किती मोठ्या आहेत, बापरे. जाऊ दे, आपलं काम करा. दोन्ही शक्तिशाली आत्म्याची जुगलबंदी बघून करकेचा खेकडा, मेषेचा मेंढा, वृषभेचा बैल, मीनेचे मासे, सिंह हे सगळे जागृत झाले आणि आश्चर्याने वर छताकडे पाहू लागले. लॅम्प घड्याळाच्या लोलकासारखा हेलकावे खात होता. कमलाने जोरात ओढूनही शांताची छतावरची पायाची आणि लॅपवरची हाताची पकड ढिली होत नव्हती. कमला तिला अधिकाधिक जोर लावून ओढायला लागली. शांताला ओढून दूरवर असलेल्या खिडकीतून खाली फेकून द्यायचा बेत होता कमलाचा. शांता, बस झालं. तुझ्यासोबत जे झालं ते झालं. त्याची शिक्षा इतर कुणाला कशाला देतेस? तुझा बदला तू सासू, पती, नर्स आणि डॉक्टर यांना मारून घेतलास ना, मग आता निरपराधाला त्रास का देतेस? मी मृत्यूपूर्वी शपथ घेतली आहे की रूम नंबर 9मधील ज्या कुणा स्त्रीला मुलगा होणार असेल आणि हे मला जेव्हा माहिती पडेल त्या स्त्रीला आणि पोटातल्या मुलाला मी मारणार. तुला माहीत आहे ना की मृत्यूपूर्वी मनापासून घेतलेली शपथ ही खरी होतेच, कितीही अडथळे आले तरी. अगं अकलेची अर्धवट, तू जशी शपथ घेतलीस तशी मी सुद्धा शपथ घेतली आहे मृत्यूपूर्वी. या असावरीची आणि या रूम नंबर 9मधील प्रत्येक स्त्रीची प्रस्तुती सुखरूपच व्हायला हवी अशी. काहीही झालं तरीही बघूया आता कुणाची शपथ जास्त शक्तिशाली आहे ते. शांता भेसूर हसू लागली. कानठळ्या बसवणारे मोठमोठे आवाज तोंडातून काढू लागली. डेस्कवरील नर्स म्हणाली, शी, काय ग बाई, या पालींनी उच्छाद मांडलाय. किती मोठ्याने चुकचुकते आहे ती पाल. अगदी कानठळ्या बसत आहेत आणि भीती वाटते आहे त्या आवाजाची. अगदी अभर्थ आवाज. दुसऱ्या नर्सने पण कानावर हात ठेवले. शांता कमलावर कडाडली. आता बघच तू, त्या समोरच्या विंचवाची ताकद दाखवते. तो माझ्याच आज्ञेत आहे. मग शांताने एक अघोरी मंत्र म्हणून वृश्चिक राशीच्या चिन्हातील विंचवाचे डोळे स्थिर केले. विंचू हलू लागला. त्याचे मोठे जाड काळे पाय वळवळू लागले. तो चित्रातील सर्कलमधून निघून भिंतीवर चालू लागला. मग छतावर उलटा चिटकून कमलाकडे येऊ लागला आणि त्याने कमलावर जोरात झेप घेतली. तशी कमला पटकन बाजूला झाली. तिची छतावरची पकड ढिली होऊन ती खाली पडता पडता वाचली, कारण तिने बाजूच्या भिंतीचा पटकन आधार घेतला. या गडबडीत लॅपच खाली पडला, फुटला आणि तेवढ्यात भागात अंधार झाला. नर्सने पटकन वॉर्डबॉयला बोलून काच झाडायला लावली. त्यांना छतावर 2 भांडणाऱ्या पालीशिवाय काहीच दिसले नव्हते आणि आता अर्धवट अंधारात तर काहीच नीट दिसत नव्हते. एव्हाना सगळेजण आसावरीला घेऊन लेबर रूमकडे जायला निघाले. शांता छतावर उलटी लटकत त्या दिशेने जायला निघाली. कमला विंचूशी झगडत होती. विंचू खूपच चिवट होता. त्याच्या पायाची पकड अतिशय घट्ट होती. त्याला छतावरून ओढून काढून खाली भिरकावणे सोपे नव्हते. शेवटी कमलाने आपल्या शक्तीची परीक्षा घ्यायचे ठरवले. कमलाने एका विशिष्ट अघोरी संमोहन मंत्राचा जप केला आणि डोळे भिंतीवरच्या सिंहावर स्थिर केले. तिला नक्की नव्हते की या मंत्राचा उपयोग यशस्वी होईल किंवा नाही ते, पण सिंह संमोहित होऊन तिच्या नजरेशी बांधला गेला आणि भिंतीवरून चालत उलटा लटकत चालत आला.
कमलाच्या आज्ञेनुसार त्याने विंचवावर लांब झेप घेऊन त्याला पटकन खाऊन टाकले आणि मग शांताचा पाठलाग करू लागला. CCTV कॅमेऱ्यामध्ये मात्र दिसत होते की एक अतिशय वेगळाच दिसणारा किडा छताला चिटकून अतिशय वेगाने लेबर रूमकडे जाणाऱ्या पालीचा पाठलाग करतो आहे. शांता भिंतीवरून लेबर रूमच्या दरवाजातून आत शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच सिंहाने शांताच्या अंगावर झेप घेतली आणि तिचा फडशा पाडला. शांता असावरीच्या पोटावर पालीच्या रूपात झेप घेणारच होती तेवढा सिंहाने डाव साधला होता. या सर्व प्रकारात CCTVमध्ये भांडणाऱ्या पाली व्यतिरिक्त काहीच रेकॉर्ड झाले नाही. विंचू आणि सिंह हे सुद्धा फक्त 2 वेगळे किडे म्हणून त्यात दिसून येत होते. असावरीला हे जे काय चालले होते त्याची जराही कल्पना नव्हती, पण तिचे रक्षण आपोआप झाले होते. दुसऱ्या दिवशी भिंतीवर सगळे राशींचे चिन्ह जसेच्या तसे होते. आता असावरी आपल्या मुलाशी आणि मिताली आपल्या भावासोबत आनंदाने त्या रूम नंबर 9 मध्ये खेळत होती. रूमच्या छतावर उलटी लटकलेली पांढऱ्या साडीतील कमला हे दृश्य बघून मात्र आनंदाने रडत होती. ही गोष्ट तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. थँक्यू.